शेवटी पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी तर सीएनजी 2 रुपयांनी महागलंच। पण प्रश्न असा आहे, ही फक्त सुरुवात आहे का? कारण या दरवाढीचा परिणाम फक्त पंपापुरता मर्यादित राहणार नाही। भाजीपाला, दूध, किराणा, एलपीजी, प्रवास भाडे आणि अगदी तुमच्या होम लोन ईएमआय पर्यंत याचा फटका बसण्याची शक्यता आहे। पण ही दरवाढ झालीच का, हे आधी समजून घेऊयात। पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका इराण संघर्षामुळे हर्मुझ सामुद्रधुनीत तणाव अजूनही कायम आहे। जगातील जवळपास 34% आणि भारताच्या सुमारे 40% तेल पुरवठ्यासाठी ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मात्र इथे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याचा थेट परिणाम भारतावर झाला। सरकारी माहितीनुसार गेल्या 10 आठवड्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतरही देशात पेट्रोल डिझेलमध्ये कोणतीच वाढ झाली नव्हती। त्यामुळे या 3 महिन्यात तेल कंपन्यांना जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे। पण हा तोटा आणखी वाढू नये यासाठी ही दरवाढ केल्याचं सांगितलं जातंय। आता काय काय मागणार? या दरवाढीनंतर मोठा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे याचा फटका नेमका कुठे बसणार। सर्वात आधी फटका बसेल तो वाहतूक क्षेत्राला। डिझेल महागल्याने ट्रक, टेम्पो आणि माल वाहतूक खर्च वाढणार आहे। त्यामुळे दूध, भाजीपाला, फळं, धान्य आणि रोजच्या किराणा वस्तूंच्या किमती आपोआप वाढतील। तुम्ही मागील काही दिवसांत ऐकलंच असेल की अमूल आणि मदर डेअरीने त्यांच्या दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवले आहेत। वाढत्या वाहतूक खर्चाचाच हा एक परिणाम आहे। आता प्रवासही मागणार। इंधन दरवाढीमुळे फक्त घर खर्चच नाही तर आता प्रवासही महाग होऊ शकतो। कारण प्रवास वाढीसाठीच्या वाहनांमध्ये डिझेल, सीएनजी आणि ॲव्हिएशन टर्बाइन फ्यूलचा वापर केला जातो। त्यामुळे उबेर, ओला, रॅपिडो तसेच विमान प्रवास खर्चही वाढणार आहे। त्यातच राज्यात परिवहन मंत्र्यांनी डिझेल दरवाढीमुळे भाड्यात वाढ होण्याचे संकेत दिले असून रिक्षा चालकांनीही दरवाढीची मागणी केली आहे। आता शेती आणि एलपीजीवर काय परिणाम होणार? डिझेल महागल्याचा सर्वात मोठा परिणाम होईल तो शेतीवर। ट्रॅक्टर, सिंचन पंप आणि खतांची वाहतूक हे सगळं डिझेलवर चालतं। यात आता जून महिन्यात पेरणी सुरू होईल। अशा वेळी वाढलेला इंधनचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या ठरणार आहे, कारण यामुळे त्यांच्या खर्चात वाढ होईल। मागच्या 2 दिवसांपासून देशातील काही भागांमध्ये डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर आणि शेती कामांवर परिणाम झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील। यासोबतच एलपीजी आणि पीएनजी गॅसचे दरही वाढू शकतात, कारण यांच्या वाहतुकीचा खर्च यामुळे वाढणार आहे। आता याचा तुमच्या ईएमआयवर कसा परिणाम होईल? पेट्रोल डिझेल महागल्यामुळे आता तुमचा होम लोन आणि ईएमआय वाढणार आहे, कारण इंधन दरवाढीनंतर महागाई वाढते। महागाई जास्त वाढली तर आरबीआय रेपो रेट वाढवू शकते। रेपो रेट म्हणजे आरबीआयच्या व्याजदराने बँकांना कर्ज देते तो दर। आणि आरबीआयने जर रेपो रेट वाढवला तर बँकाही होम लोन, कार लोन, पर्सनल लोनचे व्याजदर वाढवतात। त्यामुळे जर तुमचं 30 लाख रुपयांचं लोन असेल आणि व्याजदरात 0.5% वाढ झाली तर तुमचा ईएमआय दरमहा काही हजार रुपयांनी वाढू शकतो। सोनं चांदीवर याचे काय परिणाम होतील? या वाढत्या महागाईच्या भीतीचा परिणाम आता सोन्याच्या बाजारावर दिसू लागला आहे। याचं कारण येत्या काळात महागाई वाढण्याच्या भीतीमुळे बँका व्याजदर वाढवतील। त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आहे। त्यामुळे त्याच्या किमतींवर दबाव आला। 13 मे 2026 रोजी 1,68,000 रुपयांवर असणारं सोनं पुढच्या 5 दिवसांत 12,000 रुपयांनी स्वस्त झालंय। म्हणजेच पेट्रोल डिझेलची दरवाढ फक्त पेट्रोल पंपापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचा परिणाम तुमच्या घर खर्चापासून ईएमआय पर्यंत सर्व ठिकाणी दिसू शकतो। तुमच्या मते अजून दरवाढ होईल का? आणि या दरवाढीचा सर्वात मोठा फटका कुठे बसणार? कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मनी मॅक्सला फॉलो करायला विसरू नका।